नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मंडळी, गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण सर्वजण खूपच आतुरतेने वाट पाहत आहोत. बाप्पा घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी काय काय गोडाचे पदार्थ बनवायचे याचाच आपण विचार करत असतो. आज आपण बाप्पाचे सर्वात जास्त आवडते उकडीचे मोदक बनवणार आहोत. उकडीचे मोदक बनवायला अगदी सोपे आहे. सगळे साहित्य जर घरात तयार असेल तर अगदी अर्ध्या तासात हे उकडीचे मोदक तयार होतात. खूपच मुलायम आणि लुसलुशीत तयार होणारे हे उकडीचे मोदक खायला तर एकच नंबर लागतात. चला तर बाप्पाचे खूपच जास्त आवडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने झटपट कसे बनवायचे ते पाहूया. सर्वात आधी आपण मोदक बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊ. यासाठी इथे आपण या वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य मोजून घेणार आहोत. 1 वाटी पाणी यामध्ये घालायचे. त्याचबरोबर आपल्या मोदकांना थोडी जास्तीची चव येण्यासाठी थोडे मीठ यामध्ये घालायचे. आपले मोदक अगदी छान संपेपर्यंत नरम मुलायम राहण्यासाठी यामध्ये 1 चमचा साजूक तूप, त्याचबरोबर 3 चमचे दूध यामध्ये घालायचे. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचे पीठ घालायचे आहे. इथे आपण ज्या वाटीने 1 वाटी पाणी मोजून घेतले होते त्याच वाटीने यामध्ये आपल्याला तांदळाचे पीठ घालायचे आहे. तांदळाचे पीठ घातल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लोअर घातले आहे. कॉर्नफ्लोअरमध्ये थोडा चिकटपणा असतो, त्यामुळे मोदक बनवताना मोदक अजिबात तुटत नाही आणि पारी अजिबात चिरत नाही. सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची व यावर झाकण ठेवायचे. अगदी 5 ते 7 मिनिटे हे पीठ आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहे. झाकण काढल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. अशा पद्धतीने अगदी थोडे पाणी हातावर घ्यायचे आणि पिठावर शिंपडायचे. यावर झाकण ठेवायचे, गॅस बंद करायचा आणि अर्धा तास हे पीठ आपल्याला असेच झाकून ठेवायचे आहे. इथे आपण सारण बनवण्यासाठी 1 ओले नारळ घेतले. नारळ फोडून घेतल्यानंतर खोबऱ्यातील सर्व काळा भाग काढून घ्यायचा. खोबऱ्याचे अशा पद्धतीने सुरीने बारीक बारीक तुकडे तयार करून घेतले. आता आपल्याला काय करायचं, हे खोबऱ्याचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सरमध्ये थोडे जाडसर दळून घ्यायचे. अशा पद्धतीने अगदी कोरडेच हे खोबरे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचे आहे. खरं तर मोदक बनवण्यासाठी हे ओले नारळ विळीने खोवले जाते. पण जर आपल्याकडे विळी नसेल तर मिक्सरमध्ये अशा पद्धतीने जाडसर दळून घ्यायचे. आता आपल्याला मोदकाचे सारण तयार करून घ्यायचे आहे. यासाठी गॅसवर एक जाडसर कढई गरम करायला ठेवायची. यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे. तूप गरम झाले की यामध्ये बारीक केलेले ओले नारळ घालायचे. ओले नारळ घालून हे सर्व साहित्य आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. खोबऱ्यातील पूर्णपणे ओलावा नाहीसा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचे आहे. खोबरे परतून घेत असताना यामध्ये 1 चमचा खसखस घालायची. त्याचबरोबर थोडी इलायची पावडर यामध्ये घालायची. खसखस आणि इलायची पावडर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे. सर्व मिश्रण छान परतून झाले की यामध्ये बारीक केलेला गूळ घालायचा. गॅसची फ्लेम कमी करून गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. इथे आपण बारीक केलेले खोबरे एका वाटीने मोजून घेतले होते. जेवढे आपण खोबरे घेतले आहे, तेवढाच गूळ यामध्ये आपण घातला आहे. गूळ घातल्यानंतर एकसारखे मिश्रण आपल्याला हलवत राहायचे आहे. मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे हे सर्व मिश्रण आपल्याला परतून घ्यायचे आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स घालू शकता. थोडे काजू, बदाम, पिस्ता बारीक करून यामध्ये घातले की सारण चवीला खूपच भारी लागते. तुम्ही पाहू शकता, मोदकमध्ये भरण्यासाठी खूपच सुंदर असे आपले सारण तयार झाले आहे. सर्व मिश्रण छान कोरडे झाले की गॅस बंद करायचा आणि कढई बाजूला काढून ठेवायची. मोदक बनवण्यासाठी स्टीमरमध्ये थोडे पाणी घालायचे आणि स्टीमर गरम करायला ठेवायचे. अर्ध्या तासानंतर मोदकाचे पीठ छान फुलले आहे, तुम्ही पाहू शकता. हे सर्व पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. ताटामध्ये सर्व पीठ काढल्यानंतर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हाताने अगदी मऊसर होईपर्यंत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. यासाठी हातावर थोडे थोडे कोमट पाणी घ्यायचे आणि पीठ छान मळून घ्यायचे. पिठाचा थोडा मऊसर गोळा तयार झाला की पुन्हा यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून पीठ पुन्हा छान मळून घ्यायचे. मोदक बनवण्यासाठी लागणारे पीठ आपण जेवढे जास्त मळून घेतो, तेवढे आपले मोदक नरम मुलायम तयार होतात.
तुम्ही पाहू शकता मोदक बनवण्यासाठी अगदी मुलायम असे आपले पीठ तयार झाले आहे. थोडे पीठ हातावर घेऊन अशा पद्धतीने पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता खूपच सॉफ्ट असा आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे. कुठेही चीर पडली नाही. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे अगदी लवचिक असे आपले मोदकाचे पीठ तयार झाले आहे. त्यामुळे पिठाचा गोळा अगदी न चिरता सहज गोल तयार होतो. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर यामध्ये 1 चमचा साबुदाण्याचे पीठ घालायचे. मोदकाचे पीठ तयार झाले आहे. त्याचबरोबर सारणही तयार झाले आहे. चला तर आता झटपट मोदक तयार करून घेऊ. यासाठी एक पिठाचा गोल घेऊन अशा पद्धतीने आपल्याला मोदकाची पारी तयार करून घ्यायची आहे. हाताने अशा पद्धतीने अगदी अलगद ही पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. पिठाची पारी तयार केल्यानंतर अशा पद्धतीने छोट्या छोट्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. 2 बोटामध्ये तिसरे बोट ठेवून अशा पद्धतीने आपल्याला पिठाला थोडा थोडा पाकळ्यांसारखा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये थोडे थोडे सारण भरून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने अगदी अलगद यामध्ये सारण घालायचे. सारण घातल्यानंतर अशा पद्धतीने अगदी अलगद हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. वरच्या बाजूने अगदी अलगद दाब देऊन हा मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा आपला मोदक तयार झाला आहे. तुम्हाला मी दुसरा मोदक तयार करून दाखवते. यासाठी हातावर पिठाची पारी तयार करून घ्यायची. पुन्हा अशा पद्धतीने छोट्या छोट्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या. अशा पद्धतीने थोडे थोडे दाबून सारण भरून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने अगदी अलगद मोदक बंद करून घ्यायचा. पीठ खूपच छान नरम मुलायम झाले आहे. त्यामुळे अगदी अलगद असा मोदक तयार झाला आहे. तुम्हाला जर मोदक बनवण्याची ही पद्धत अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीने साच्याने हा मोदक तयार करून घ्यायचा. यासाठी साच्याला आतल्या बाजूने सर्व बाजूने तूप लावून घ्यायचे. पिठाचा छोटासा गोळा साच्यामध्ये घालून सगळ्या बाजूने बोटाने पसरून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने त्यामध्ये सारण भरून घ्यायचे. सारण भरून घेतल्यानंतर पुन्हा राहिलेले पीठ अशा पद्धतीने बोटाने एकसारखे करून घ्यायचे. मोदक बनवण्याची ही पद्धत अगदीच सोपी आहे. आणि एकसारख्या आकारामध्ये कमी वेळात आपण अगदी कितीतरी मोदक तयार करू शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीने मोदक सोपे वाटत असतील त्या पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे. इथे आपण हाताने सर्व मोदक तयार करून घेतले. तयार केलेल्या सर्व मोदकांना आता आपल्याला थोडे थोडे केशर लावून घ्यायचे आहे. एक केशरचा धागा घेऊन अशा पद्धतीने मोदकाला वरच्या बाजूने चिटकवून घ्यायचा. केशर अगदी ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तरच मोदकाला लावा. सर्व मोदक तयार केल्यानंतर स्टीमरमध्ये अशा पद्धतीने एका सुती कापडावर घालायचे. थोडे थोडे अंतर ठेवून स्टीमरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने मोदक ठेवायचे आहे. यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. 7 ते 8 मिनिटे झाले की यावरील झाकण काढायचे आणि मोदक थोडे थंड करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता अगदी नरम मुलायम असे आपले उकडीचे मोदक तयार झाले आहे. खूपच मऊ, लुसलुशीत आणि अगदी परफेक्ट असे आपले उकडीचे मोदक तयार झाले आहे. मंडळी तुम्हाला माझे हे उकडीचे मोदक कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. असा हा गरम गरम उकडीचा मोदक मधोमध तोडून त्यावर थोडे साजूक तूप घालायचे. एकदा जर तुम्ही हा मोदक खाल्ला तर याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही. तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने हे उकडीचे मोदक नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.